नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका। आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचं आणि परिणामकारक बिझनेस बुलेटिन। जागतिक घडामोडी, ऊर्जा बाजार, शेअर बाजार, IT क्षेत्र, सोनं चांदी या सर्वांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे आपण सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। कारण आजची परिस्थिती फक्त बातमी नाही, ती तुमच्या खिशाशी आणि तुमच्या गुंतवणुकीशी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी थेट जोडलेली आहे। जग बदलत आहे, त्या बदलाच्या केंद्रस्थानी आहे पश्चिम आशिया। पण या अस्थिरतेच्या काळात भारत कसा उभा आहे, कसा टिकून आहे आणि कसा पुढे जात आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर मग चला सुरुवात करूया पहिल्या बातमीपासून। पश्चिम आशियात सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता लष्करी मर्यादेत राहिलेला नाही, तो जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा देणारा मोठा संकटबिंदू ठरत आहे। 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणावर अचूक हल्ले केले। यानंतर इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले। क्षेपणास्त्र, ड्रोन या हल्ल्यांनी परिस्थिती अधिकच चिघळली। काही दिवसातच शेकडो हल्ले झाले, हजारो स्फोट झाले, जीवितहानी वाढली आणि संपूर्ण पश्चिम आशिया युद्धाच्या ज्वाळामध्ये सापडला। या संघर्षाचा परिणाम फक्त त्या प्रदेशापुरता मर्यादित नाही, तर तो जगभर जाणवत आहे। आता या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम झाला तो ऊर्जा पुरवठ्यावर। होर्मुझ समुद्रधुनी हे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीचा एक प्रमुख मार्ग। जगातील सुमारे 20% कच्चे तेल हे या इथून वाहून नेले जाते आणि सुमारे 25% LNG पुरवठा देखील याच मार्गाने होतो। या ठिकाणी तणाव वाढला की संपूर्ण जगात धक्का बसतो। सध्या नेमकं तेच झालं आहे। तेलाच्या किमतीमध्ये 15 ते 25% वाढ झाली आहे। काही ठिकाणी हा दर $100 प्रति बॅरल च्या वर देखील गेला आहे। ही फक्त आकडेवारी नाही, याचा अर्थ महागाई वाढणार, वाहतूक महाग होणार आणि रोजच्या जीवनावर याचा परिणाम होणार। भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो। म्हणजे तेल महाग झालं की देशाचा खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आणि आमच्यावरती होतो। या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे नंदादेवी LPG जहाजाचे सुरक्षित आगमन। या जहाजामध्ये हजारो टन LPG साठा आहे। तो देशाच्या रोजच्या वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। भारताचा वार्षिक LPG वापर सुमारे 30 दशलक्ष टन इतका आहे। त्यापैकी 60% हा आयात केला जातो। म्हणजेच आयात थांबली तर देशात तुटवडा निर्माण होऊ शकतो। नंदादेवी वेळेवर आली आणि संभाव्य संकट टळले। जर हे जहाज उशिरा आले असते तर परिस्थिती वेगळी असती। LPGच्या किमती 10 ते 15% इतक्या वाढल्या असत्या। घरगुती गॅस सिलेंडर महाग झाले असते। महागाईच्या दरात 1 ते 1.5 इतकी वाढ झाली असती आणि याचा सर्वात मोठा फटका हा सामान्य नागरिकांना बसला असता। युद्धाच्या काळात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे विमा खर्च। समुद्री विमा प्रीमियम 30% ते 50% पर्यंत वाढतो। एका मोठ्या जहाजासाठी अतिरिक्त 100 ते 200 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो। मात्र नंदादेवी सुरक्षित पोहोचल्यामुळे हा खर्च टळला आहे। यामध्ये शिवालिक युद्धनौकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली। या नौकेमुळे व्यापारी जहाजांना संरक्षण मिळाले आणि समुद्री मार्ग हा सुरक्षित राहिला। भारताचा परकीय व्यापार 1 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे। यामुळे त्यातील सर्वात मोठा हिस्सा हा समुद्री मार्गे होतो। जर हा मार्ग बंद झाला असता तर 5% ते 10% व्यापार घटला असता आणि हजारो कोटींचं नुकसान झालं असतं। थोडक्यात काय, ऊर्जा पुरवठा सुरक्षित राहिला, महागाई नियंत्रणात राहिली आणि भारताने मोठा आर्थिक धक्का टाळला। हा केवळ एक घटनाक्रम नाही, तर हा एक रणनीतिक विजय आहे। आता पुढील महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया। पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा मोठी वाढ झाली आहे। मंगळवारी 17 मार्च 2026 रोजी तेलाच्या किमतीमध्ये सुमारे 2% वाढ नोंदवण्यात आली। ब्रेंट क्रूड $103 प्रति बॅरल इतका पोहोचला आहे, तर WTI क्रूड 95.92 इतका पोहोचला आहे। ही वाढ अचानक झालेली नाही, ती पुरवठ्यावरील भीतीमुळे झाली आहे। होर्मुझ समुद्रधुनीत जहाजांची हालचाल विस्कळीत झाली आहे। पुरवठा अनिश्चित आहे। बाजारात एकच प्रश्न आहे, तेल पुरवठा सुरळीत राहील का? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मार्च महिन्यात तेलाच्या किमतीमध्ये 40% पेक्षा जास्त वाढ झाली आहे। ही वाढ गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी वाढ मानली गेली। तज्ञ काय सांगतात? बाजार अजूनही अस्थिर आहे, परिस्थिती स्पष्ट नाही। जर तणाव वाढला तर तेल दर हा $120 ते $130 पर्यंत जाऊ शकतो, पण परिस्थिती नीट झाली तर हा दर कमी देखील होऊ शकतो। पण सध्याची वस्तुस्थिती एकच सांगते, अनिश्चितता कायम आहे।
भारत सध्या पर्यायी पुरवठा शोधत आहे. रशिया, अमेरिका, आफ्रिका विविध स्रोतातून तेल खरेदी ही सुरू आहे. यामुळे एकच फायदा होतोय, ती म्हणजे जोखीम कमी होत आहे. भारत केवळ ग्राहक नाही तर तो एक स्मार्ट खरेदीदार देखील आहे. आता या सगळ्यांचा परिणाम शेअर बाजारावर कसा होतो ते पाहूया. आज शेअर बाजाराने सुरुवात चांगली केली, पण शेवटी ती टिकली नाही. का? चला कारणे समजून घेऊया. पहिले कारण म्हणजे तेलाचे दर. $100 पेक्षा जास्त तेलाचे दर गेल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदार हे सध्या घाबरले आहेत. दुसरे कारण म्हणजे पश्चिम आशियातील तणाव. जागतिक गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधू लागले आहेत. तिसरे कारण हे FII विक्री. एका दिवसात 3 ते 5 हजार कोटीची विक्री ही झाली आहे. यामुळे बाजारात दबाव येतो. चौथे कारण म्हणजे रुपयाची घसरण. 92 ते 93 प्रति डॉलर इतकी पातळी रुपयाची घसरली आहे. यामुळे आयात महाग होते, कंपन्यांचा खर्च वाढतो. आणि पाचवे कारण म्हणजे नफा वसुली. गुंतवणूकदारांनी नफा काढला. विशेषतः IT, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये विक्री झाली. एकूणच चित्र काय? तेल महाग, FII विक्री, रुपया कमजोर, म्हणून तेजी टिकली नाही. आणि आता पाहूया IT क्षेत्रातील महत्त्वाची अपडेट. भारतीय IT शेअर्समध्ये देखील आज मोठी घसरण पाहायला मिळाली. इन्फोसिस, TCS, विप्रो या कंपन्यांमध्ये 6% पडझड पाहायला मिळाली. कारण काय? AI. निविदाने नवीन प्रगत AI सिस्टीम जाहीर केली. यामुळे बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण भारतीय IT कंपन्या मुख्य सेवा देतात त्या कोडिंग, टेस्टिंग, मेंटेनन्स, पण AI या कामांना ऑटोमेट करू शकतो. यामुळे गुंतवणूकदारांना वाटते भविष्यात महसूल हा कमी होईल आणि नफा देखील कमी होईल. अँथ्रोपिकच्या टूल्स नंतर आधीच घसरण झाली होती. आता निविदामुळे बाजारात दबाव आणखी वाढला आहे. निफ्टी IT इंडेक्समध्ये देखील मोठी पडझड पाहायला मिळाली. काही शेअर्स 20% खाली आले. सर्व तज्ज्ञ निराश नाहीत. काहींच्या मते AI ही संधी देखील आहे. जो बदल स्वीकारेल तोच टिकेल. भारतासाठी देखील ही एक मोठी संधी मानली जाते. भारतीय IT कंपन्या AI स्वीकारत आहे, नवीन सेवा विकसित करीत आहे. म्हणजेच धक्का आहे, पण दिशा देखील आहे. आता पुढील महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया. सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये मोठी हालचाल दिसत आहे. का? कारण गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहे. MCX वर सोनं 1,56,996 रुपये प्रति 10 ग्राम इतकं गेलं, तर चांदी 2,61,457 रुपये प्रति किलो इतकी पोहोचली आहे. भारतात 24 कॅरेट सोनं हे 1,58,620 रुपये प्रति 10 ग्राम इतकं आहे. एका दिवसात 1,100 तर 1,200 इतकी वाढ ही नोंदवली गेली. हे का होतं? जेव्हा बाजार अस्थिर असतो तेव्हा लोक सोन्याकडे वळतात. तेल महाग, युद्ध सुरू, महागाई वाढण्याची भीती यामुळे सोनं याच्या किमतीमध्ये वाढ होते. पण लक्षात ठेवा, डॉलर मजबूत किंवा व्याजदर वाढले तर सोन्यावर दबाव येतो. म्हणूनच सध्या बाजारात रेंज बाउंड आहे. सोन्याच्या किमती या वर खाली होत असतात. एकंदरीत काय चित्र? पश्चिम आशियातील संघर्षामुळे तेल महाग झाले, महागाई वाढण्याची शक्यता आहे, शेअर बाजार अस्थिर आहे, IT क्षेत्र दबावाखाली आहे आणि सोनं चांदी हे तेजीत आहे. ही साखळी समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक गोष्ट दुसऱ्याशी जोडलेली आहे. आता शेवटी महत्त्वाचा मुद्दा. या परिस्थितीत तुम्ही काय करावे? घाबरू नका, घाई करू नका, दीर्घकालीन विचार करा, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा आणि बातम्या समजून घ्या. आजचे हे संपूर्ण बिझनेस चित्र आपल्याला एकच गोष्ट सांगते. जागतिक घडामोडी थेट आपल्या खिशावर परिणाम करतात. युद्ध दूर असले तरी परिणाम जवळ असतो. तेल महाग झाले की खर्च वाढतो, बाजार घसरला की गुंतवणूक प्रभावित होते आणि अशा वेळी माहिती असणं ही सर्वात मोठी ताकद असते. आजच्या या सविस्तर बिझनेस अपडेटमध्ये आपण पाहिले पश्चिम आशियातील संघर्ष, तेलाच्या किमती, भारतातील परिणाम, शेअर बाजारातील चढ उतार, IT क्षेत्रातील बदल आणि सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील तेजी. आशा आहे की हे बुलेटिन तुम्हाला समजलं असेल आणि उपयोगीही पडेल. आजच्या बिझनेस अपडेटबद्दल आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बिझनेस बातम्यांसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.